श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी मंडळी. आज आहे पुत्रदा एकादशी आणि आपण निघालोय सकाळी पंढरपूरला. भरभर गावं ओलांडत या सकाळच्या थंडीत आपण पोहोचलो आहोत खर्डीमध्ये. खर्डीमध्ये आहे सद्गुरू सीताराम महाराजांचे हे प्रसिद्ध असे मंदिर. हे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे, एकदा नक्कीच भेट द्या. सकाळी मस्त थंडीमध्ये इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यापेक्षा देवदर्शनाला जाण्याची एक वेगळीच ओढ आणि उत्सुकता असते. आज तर खूपच ओढ लागली होती, पण आज पंढरपूरला निघालो होतो, जिथे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल साक्षात विठेवरती भक्तांच्या कल्याणासाठी अजूनही उभे आहेत. बघता बघता आपण पंढरपूरमध्ये पोहोचलो सुद्धा. अवघ्या 1 किलोमीटरवरती आता विठ्ठल मंदिर आहे. सकाळी विठ्ठल नगरीमध्ये आल्यानंतर एक वेगळाच आनंद होत होता. तिथले प्रसन्न असे वातावरण मनाला भारावून टाकत होते. सकाळची भाविकांची ही लगबग आणि पंढरपुरामध्ये चौकात असे सुंदर पुतळे आपल्याला पाहायला मिळतील बरं का मंडळी. बघा किती सुंदर आहेत हे पुतळे, अगदी जिवंत देखाव्याप्रमाणे दिसतायत. समोर आल्यानंतर पाहतो तर हे काय, अगदी भक्तिमय वातावरण. हे पाहून डोळे अगदी सुखावून गेले. किती सुंदर दिसतंय हे सगळं चित्र. मला असं वाटत होतं की यांच्यासोबत इथेच थांबावं. तिथून आपण उजवीकडे वळून पहिल्यांदा निघालोय चंद्रभागेकडे. पंढरीत वारकऱ्यांची लगबग आपण पाहू शकता. किती छान दिसतंय हे सगळं. हा पहा छत्रपती शंभूराजांचा पुतळा. अरे वा, दुकानं दिसतायत, भाविकांची गर्दी तितकीच दिसते. आपण चाललो आहोत उज्ज्वला सेतूच्या खालून. येथे सुद्धा भगवा पताका घेऊन वारकऱ्यांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात आहे. तिथून वाट काढत एका ठिकाणी गाडी लावून आपण निघालो आहोत चंद्रभागा नदीकडे. चंद्रभागा नदीचे हे दृश्य पाहून डोळे अगदी सुखावून गेले होते. या घाटावरच्या पायऱ्या उतरून आपण निघालो आहोत चंद्रभागेकडे. हे बघा, रांगोळीचे वेगळे छाप इथे विकायला बसलेले आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर जातात सर्वप्रथम वासुदेवांचे दर्शन झाले, त्यानंतर गोमातेचे दर्शन झाले. इथून आपण पुढे गेल्यानंतर चंद्रभागा नदीच्या तीरावरती पोहोचलो आहोत. चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड अशी गर्दी येथे दिसून येते. नदीच्या पाण्यावरती नाविक होड्या चालवताना दिसत आहे. अशा अनेक होड्या नदी किनारी थांबलेल्या आपण पाहू शकता. नदी किनारी भाविकांचे हे सुंदर असे दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. नदी किनारी आहे भक्त पुंडलिकाचे मंदिर. चंद्रभागेमध्ये सर्वप्रथम आंघोळ केल्यानंतर भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतले जाते. त्यानंतर भाविक वरती दर्शनास जातात. चंद्रभागेचे हे मनमोहक दृश्य तुम्ही एकदा नक्की पाहाच. आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान करून येथून पटकन निघालो. येथे एका ठिकाणी दगडाची नाव आहे जी पाण्यावरती तरंगते. हे पहा, भक्त चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाला दंडवत घालत विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत निघालेले आहेत. इतक्यात आमची भेट झाली एका आजोबांसोबत. ते आजोबा म्हणजे पांडुरंग हरी म्हणत सर्वांना गंध लावत होते. आम्ही त्यांच्याकडून खूप सुंदर असा विठ्ठलाचा गंध लावून घेतला. चला तर आपण इथे असलेल्या ज्ञानेश्वरांचे दर्शन घेऊयात. ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर आपण आत्ता घेऊयात विठ्ठलाचे दर्शन. विठ्ठल मूर्ती अतिशय सुबक कोरलेली असून ती खूप मनमोहक आहे. आत्ता आपण निघालो आहोत विठ्ठल मंदिराकडे. जाताना आम्ही पेढे खरेदी केले. पेढे घेऊन आम्ही महादेव मंदिरात गेलो. हे आहे काशी विश्वनाथ महादेव मंदिर. सर्वप्रथम आम्ही नंदीचे दर्शन घेतले. नंदीचे दर्शन झाल्यानंतर त्यांना प्रसाद वाहिला. त्यानंतर आम्ही महादेवांचे दर्शन घेतले. अतिशय सुंदर अशी सजावट पिंडीची केलेली होती. त्यानंतर आम्ही श्री विठ्ठल मंदिराकडे निघालो. त्यानंतर आम्ही संत चोखामेळांचे दर्शन घेतले. इथे भाविकांची प्रचंड गर्दी होती. त्यानंतर आम्ही नामदेव पायरीचे मनोभावे दर्शन घेतले. इथून आम्ही मंदिराच्या उजव्या बाजूने मुखदर्शनाच्या रांगेकडे निघालो. मुखदर्शनाची रांग खूपच लांब होती, कारण आज खूप मोठी पुत्रदा एकादशी आहे. आम्ही खूप पटपट म्हणजे अगदी धावतच मुखदर्शनाच्या रांगेकडे गेलो. त्याच वेगाने आम्ही मुखदर्शनाकडे निघालो आहोत. येथे एक सेतू आहे. या सेतूवरून आपल्याला मुखदर्शनाच्या रांगेकडे जावे लागते. सेतूवरून असे काही दृश्य दिसत होते. या सेतूवरून भाविकांची प्रचंड गर्दी देखील दिसत होती. अगदी अर्ध्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पण एक आता प्रॉब्लेम झालेला आहे. इथून पुढे आपण फोन नेऊ शकत नाही, कारण या ठिकाणापासून पुढे फोन नेण्यास सक्त मनाई आहे. जर फोन नेला तर इथून माघारी जावे लागते. ही आहे विठ्ठल मूर्तीची आजची आरास. रखुमाईच्या मूर्तीची आरास देखील अगदी सुंदर पद्धतीने आहे. विठ्ठल रखुमाईचे दर्शन देखील खूप छान पद्धतीने झाले. येथून बाहेर पडताच अगदी सुंदर आणि सुबक अशा विठ्ठलाच्या मूर्त्या आपण पाहावयास मिळतात. गळ्यातील माळ घेण्यासाठी अगदी उत्सुकतेने बघत होते. इथे पितळेच्या मूर्त्यांची दुकाने देखील आहेत. आपण कधी आलात तर नक्की भेट द्या. खूप सुंदर अशा मूर्त्या इथे मिळतात. लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने, महिला वर्गांसाठी अनेक अशा वस्तू,
या दुकानांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. अनेक आध्यात्मिक पुस्तके, प्रसाद तसेच अनेक घरगुती लागणाऱ्या वस्तू देखील आपल्याला इथे भेटू शकतात. त्यामुळे पंढरीला आलात तर येथील ह्या खास वस्तू नेण्यास विसरू नका. आम्ही काही अंतरावर पोहोचल्यानंतर एका आजीने आमचे लक्ष वेधून घेतले. खूप सुबक आणि सुंदर अशा प्रकारे आजी पटापट रांगोळी काढत होत्या. आणि समोर पाहतो तर काय, 11 रुद्र मारुतीचे मंदिर. हे आहे जगातील एकमेव असे मंदिर ज्यासमोर नंदी बसलेला आहे. मारुतीच्या मंदिरासमोर नंदी का बसलेला आहे याचे उत्तर आपल्या एका व्हिडिओमध्ये दिलेले आहे. त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ती लिंक पाहायला विसरू नका. हाच तो व्हिडिओ, तो नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. उपवास असल्यामुळे आम्ही येथे खिचडी घेतली. येथे छान खिचडी भेटली. आम्ही ती पोटभर खाल्ली. माघारी जाताना भगवे पताके, वारकरी मंडळी, त्यांचे भजन व कीर्तन हे अगदी मंत्रमुग्ध करणारे होते. तेथून जाऊच नये असे वाटत होते. श्री द्वारकानाथ मंदिराचे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले व निघालो. इथे भाविकांची म्हणजेच वारकऱ्यांची प्रचंड अशी गर्दी होती. त्यांचे कीर्तन चालू होते. आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो. पंढरीतून पायच निघत नव्हता. विठुरायाच्या सहवासातून लांब जाऊच नये असे वाटत होते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत ते? जर माहीत नसेल तर ते माहीत करून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर भेटूयात मग नवीन व्लॉगमध्ये. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. धन्यवाद.